तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांनी उडी घेतली आहे। अशोक खरातच्या पत्नीबरोबर जमिनीची भागीदारी करणाऱ्या महिलेचे पती उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील असल्याचा दावा त्यांनी केलाय। उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीचे आणि त्या अशोक खरातच्या मुलीच्या एकत्रित नावावर नाशिक महापालिकेच्या आसपास एक प्लॉट आहे 1 एकराचा। आणि ह्या पत्नीच्या नावावर अनेक काही कंपनी आहेत, काही स्टार्टअप्स आहेत, बहुतेक रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट सुद्धा आहेत। एका उपजिल्हाधिकारी ज्याच्याकडे शासनाच्या अनेक प्रकल्पाचं जमिनी ॲक्वायर करण्याचं काम आहे, अशा अधिकाऱ्याने या बरोबर सुद्धा संबंध ठेवणं हे आक्षेपार्ह आहे। तर यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात। खरातच्या पत्नीबरोबर जमिनीची भागीदारी करणाऱ्या महिलेचे पती उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील आहेत। त्यांच्या पत्नीच्या नावावर कंपन्या, रिअल इस्टेट फार्म्स, स्टार्टअप्स आणि उघड भागीदारीपणे हे धाडस कुठून येतं असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।